my teachers, and my beloved students. Wish you a happy Doctor's Day. Wish you a happy International CA Day. Wish you a happy Maharashtra Agriculture Day. So, my name is Dr. Pankaj Gote. I am practicing as a nephrologist at Gote Hospital, Washim. So, what do nephrologists do? So, I will ask some questions to you people. आपल्याला किती किडनी असतात? कोणी सांगेल का? किती? ओके. जेवढे सर्वात महत्वाचे अवयव आहेत बॉडीमध्ये, जसं ब्रेन झालं, हृदय झालं, लिव्हर झालं, तर सर्व एक एकच आहेत. 2 किडन्या का असतात? देवाने 2 किडन्या दिलेल्या आहेत. कोणी सांगेल का? सो एक जरी किडनी खराब झाली तर माणूस एका किडनीवर जगू शकतो. कोणी आकाराचे असतात. ओके, काय असतात? मुठीच्या आकाराचे. आणि कुठे असतात नेमक्या? आपल्या पाठीला असतात. कुठे असतात? सर्वजण पकडा, मुठी पकडा सर्वजण. हा, गुड. आणि कुठे असतात? आपल्या पाठीवर असतात. पाठी मागच्या बाजूला असतात, पोटामध्ये नसतात. आणि तो किडन्या आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा अवयव आहे. आणि किडन्या आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती राहायला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये क्षार किती राहिले पाहिजे, आणि शरीराची सर्व घाण किडनी बाहेर टाकतात. तर किडनी हा खूप महत्वाचा ऑर्गन आहे. आणि या किडनीची देखभाल सहसा नेफ्रोलॉजिस्ट करत असतात. हॅलो. तर नेफ्रोलॉजिस्ट हे किडनीची काळजी करतात आणि आम्ही गोळ्या औषधांनीच किडनीला दुरुस्त करण्याचं काम करत असतो. किडनी हा खूप महत्वाचा ऑर्गन असा आहे की हा असाच एक अवयव आहे की जो खराब झाल्यानंतर सुद्धा आपण पेशंटला जिवंत ठेवू शकतो. कशाद्वारे? मशीनद्वारे. त्याला आपण डायलिसिस म्हणतो. किंवा जर किडनी खराब झाली तर आपण किडनी बदलू सुद्धा शकतो. तर ते सर्व देखरेखीचं काम कोण करतं? नेफ्रोलॉजिस्ट करतात. आणि हे करत असताना पेशंटच्या जीवाची काळजी करणं सुद्धा हे नेफ्रोलॉजिस्टचं काम असतं. मी एक डॉक्टर आहे आणि आम्ही सर्वजण एमबीबीएस नंतर MD आणि त्याच्यानंतर आमचं जे पुढचं शिक्षण असतं ते आम्ही केलेलं असतं. आणि हे करत असताना तुमच्याच सारख्या आपण या तुमच्या प्रक्रियेतून आपण जात असतो. अभ्यास करणं हा खूप महत्वाचं आहे. सर्वांनी अभ्यास केलाच पाहिजे. आणि त्यासोबत आतापासून ठरवायचं आहे तुम्हाला काय बनायचं आहे समोर. जसं मोठ्या दादांनी सांगितलं की तो इथेच होता आणि मग तुमच्यासारखाच तो आता बघा पुढे समोर गेलेला आहे. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा आणि काळजीपूर्वक आताच पासून ठरवायचं की काय बनायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना?